हाय गाईज, स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये. आज मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे दही तडका रेसिपी. चला तर मग बघूया. तर इथे मी एक कांद्याची जुडी आणली आहे, हिरवा कांदा. आमच्या इकडे पात पण बोलतात त्याला, तर पातीचा कांदा. तर ही मी आताच मार्केट मधून आणली आहे. आता 4 वाजले आहेत आणि हे मी संध्याकाळची तयारी करत आहे. तर हे कांदा सगळं आपल्याला साफ करून घ्यायचं आहे, कारण की थोडं शेंड्याखाली ना पिवळा झाला आहे. आता हे आपल्याला मागचे पुढचे शेंडे हे काढून घ्यायचे आहेत. पिवळे पिवळं झालेला पुढचा भाग ते कट करून घेऊया. तर याला मस्तपैकी आपण साफ करून घेऊया. बघा, 10 रुपयाच्या फक्त न फक्त 6 कांद्याच्या पाती आल्यात. तर आता तुम्ही बघू शकता किती मस्त स्वच्छ दिसायला ना आता. तर आता मस्त हे करून घेऊया. आणि ह्या मिरच्या आहेत. ह्या मिरच्या तिखट नसतात. दुसऱ्या पण मिरच्या भेटतात, त्यांचा खूप हिरवागार कलर असतोय. त्या खूप तिखट असतात. ह्या तिखट नसतात. तर ह्या मिरच्या मी कमीत कमी 10 ते 12 मिरची घेतली आहे. कारण की तिखट नाही म्हणून, आणि चवदार असते ही मिरची, त्यामुळे मी तडक्यात घालत आहे. तर इथं मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. तर हे काही आहे ना, मी सर्व काही बसून साफ करून घेत आहे. कारण की गॅसपाशी उभं राहून खूप पाय दुखतात माझे. तर त्यामुळे मी सगळं काही खाली बसूनच करते. सर्व तयारी करून घेतली. चला आता इकडे आपण गॅसकडे जाऊया. तर इथे मी हे मस्त कांद्याचा पात धुवून घेतला. मिरची पण मस्त धुवून घ्यायची. कोथिंबीर, मिरची आधी साफ करून घेतलं होतं. आता मस्त धुवून घेतलं. थोडस पाण्याने थोडस साईडला ठेवून देऊया. तर बघा, तुम्ही बघू शकता मस्त धुवून आले मी. आणि आता यांना कापून घेऊया. आपल्याला बारीक कापायचं आहे याला मस्त. कसं जास्त हे पण नाही झालं पाहिजे, ठोकर पण नाही झालं पाहिजे. मस्त बारीक कापून घेऊया. मी हे दही तडका पहिली बारच खाल्ला होता तिथे हॉटेलमध्ये. तर मी त्यांना ही रेसिपी विचारली. जे वाढायला येतात ना वेटर, त्यांना बोलले की मला खूप आवडला तुमचा दही तडका, मला याची रेसिपी देताल का? तर त्यांनी सांगितलं काय काय त्यांनी टाकलं, कसं केलं ते सांगितलं. तर त्यांनी हीच मिरची वापरायची सांगितली होती मला. तर खूप मिरच्या दिसत होत्या दही तडक्यात. तर म्हणलं अरे एवढी मिरची आहे पण तिखट नाही. तर त्यांना मला ही मिरची सांगितली, बोलले ही मिरची आम्ही वापरली आहे. तर खरंच खूपच दही तडका खूपच खूपच चवदार बनतोय. हे तुम्ही नक्कीच ट्राय करा. काय काय घेतलंय मी: हिरवी कांद्याची पात, हिरवी मिरची, कोथंबीर, बस एवढंच. आणि जे दही तडक्याला तर माहितच काय काय लागतंय आपल्याला: कढीपत्ता, राई, हे तर लागतंयच. तर ते काय घेतलेलं आहे. तर हे सगळं माझं कापून झालं आहे. आता आपण जाऊ गॅसकडे. तर इथे माझं सगळं मी आधीच तयार करून घेतलं, कारण की गॅस पुढे मग जास्त टाइम नाही लागत. तर इथे आता मी इथे पॅन ठेवला. इथे 2 ते 3 चमचे तेल घातलं. राई घातली, जिरा घातला, 2-4 मेथीचे दाणे घातले, कढीपत्ता आणि हिरवी मिरची. हे सगळं थोडस खालीवरी करून घ्यायचं. आपल्या मिरचीचा थोडासा कलर चेंज होऊ द्यायचा. आणि मग ही आपली कांद्याची पात ही मस्त बारीक कापून घातली. तर इथे थोडे 5 मिनिटं आपण झाकून ठेवूया. तर इथे मी 2 दहीचे डब्बे आणले होते. ही मस्ती दही आहे. मला हाच दही आवडतोय. आणि हे मी मिक्सर मधून फिरून घेतलं, कारण की दह्याच्या गाठी बनतात ना, त्याच्यामुळे मी मिक्सर मधून त्याला काढून घेतलं. तुम्ही पण असंच टाकू नका दही. त्याला थोडस असं मिक्सर मधून फिरून घ्या, नाहीतर असं घोटायचं असते ना आपली घोटणी, त्यानं घोटून घ्या, कारण की त्याच्या गाठी गाठी बनत नाहीत. तरी पण थोड्याफार बनल्याच. तर आपला दही तडका तयार आहे. तर तुम्हाला दही तडका कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, आता गरमी चालू झाली आहे. तर जिरा राईस आणि दही तडका नक्कीच बनवून खा, खूपच तुम्हाला आवडेल. भेटूया उद्या नवीन रेसिपी सोबत.